थोडा दुसरा प्रश्न होता. आज संजय राऊत आमच्याकडे आले होते. आता तुम्ही दिल्लीचा मोदी साहेबांचा विचार सांगितला आम्हाला. ते बोलले की अजूनही दिल्लीतले काही नेते जे आहेत ते उद्धव ठाकरेंवर जाळं टाकतायत की त्यांनी यावं, आमची चूक झाली, आता आपण एकत्र येऊ. अजूनही बेशुद्धच आहेत. हां. शुद्धले नाही संजय राऊतांना अजूनही असे स्वप्न पडतात त्यांना, हॅल्युसिनेशन होतात त्यांना. आश्चर्यच आहे हो. एक तर बघा, आमच्याकडे दिल्लीत असे काही नेते ठेवले नाहीत जे जाळे घेऊन पडलेले आहेत की बाबा कोणावर टाकायचं. आणि महाराष्ट्राचा काही विषय असला तर मला विचारलं जातं. अजून तरी माझी दिल्लीत एवढी पत आहे की महाराष्ट्राचा एखादा विषय असेल तर मला विचारलं जातं. अद्याप तरी मला कोणीही हे विचारलेलं नाही की आपल्याला उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं आहे का. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जाळं टाकण्यात आलेलं आहे असं स्वप्न जरी संजय राऊतांना पडलं असलं तरी मला ती वस्तुस्थिती वाटत नाही. त्यांचं एक दुसरं असं म्हणणं होतं की जर उद्धव ठाकरे गेले, जर आपण हायपोथेटिकली जरी मान्य केलं तरी ते एक होईल की लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडेल, ठाकरे परिवारावरचा विश्वास उडेल, असं एक त्यांनी शब्द वापरले. तर त्यांचा तुम्हाला वाटतं की हा एक ठाकरेंना इशारा आहे? त्यापेक्षा मला असं वाटतं की ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशीच लोकांचा विश्वास उडाला. जो विश्वास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर जनतेचा होता, तो विश्वास जनतेने उद्धव ठाकरेजींवर टाकला होता. ते महाविकास आघाडीसोबत गेले त्या दिवशी ठाकरेंवरचा विश्वास लोकांचा कमी झालेला आहे. त्यामुळे आता अजून काय कमी व्हायचं बाकी आहे. मला असं वाटतं की खरं म्हणजे हे जे काही संजय राऊत बोललेले आहेत हे सगळं घडून चुकलेलं आहे, झालेलं आहे. आता विश्वासार्हता राहिलेली नाही. कधी घडून चुकलं होते? 2019 साली. अच्छा, त्यावेळेस झालं होतं. संपला आहे तो विषय. म्हणजे तुम्ही मध्ये आता एका मुलाखतीत तुम्ही बोलले की मनभेदही झाले, त्यामुळे आता हे शक्यच नाही. असं आहे की मी असं सांगितलं की मतभेद संपवता येतात, मनभेद संपवणं कठीण असतं. जीवनामध्ये तुमचे माझे मतभेद झाले तर तो विषय बाजूला ठेवून इतर विषयावर आपण सोबत काम करू शकतो. पण तुमचे माझे मनभेद जर झाले तर मात्र काम करणं फार कठीण जातं. आणि ज्या प्रकारे रोज त्यांनी मोदीजींवर टीका केलेली आहे, ज्या प्रकारचे शब्द वापरले आहेत, ज्या प्रकारे आमच्याशी वागणूक केली आहे, ज्या प्रकारे त्यांच्या सरकारमध्ये आमच्या अक्षरशः म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना टार्गेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, करू काही शकले नाहीत, प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टींना आता आमचे मनभेद झाले आहेत. त्यामुळे ते कधी शक्य नाही मला वाटत नाही. ठीक आहे. मी थोडं